आज मी तुमच्यासोबत एक अशी गोष्ट शेअर करणार आहे, जी गोष्ट तुमच्या स्ट्रगलला तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये कन्वर्ट करू शकते. कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2025 जी 4 जानेवारी 2026ला पार पडली, ती परीक्षा मी सुद्धा दिली होती. कुठली एक्झाम क्रॅक करणं, कुठली पोस्ट घेणं हे माझं सध्या तरी ध्येय नाही आहे आणि मी त्याच्यासाठी धडपडतही नाही आहे. पण मी ज्या फील्डमध्ये काम करते आहे, जर मी तुम्हाला एखादी स्टडी टेक्निक सांगत असेल, स्टडी स्ट्रॅटजी सांगत असेल, एखादा सब्जेक्ट कसा अभ्यासायचा हे सांगत असेल, तर मला असं वाटतं की मला त्याच्यातली आणखी जास्तीची माहिती असावी, त्या एक्झामचं स्वरूप माहिती असावं. या सगळ्या गोष्टींसाठी मी एक्झाम दिली होती आणि मी विसरून पण गेले होते की आपण ही एक्झाम दिलेली आहे का, म्हणजे कारण माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. बट 23 मार्चला ज्यावेळेला कट ऑफ लागला, सरप्रायझिंगली, फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली मी पूर्वपरीक्षा पास झाले. ठीक आहे. आता पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर ज्या ज्या गोष्टी मी पूर्वपरीक्षेच्या वेळेला स्टुडंट्सना सांगितलेल्या होत्या, अर्थात त्या गोष्टी मी तेव्हाच तुम्हाला सांगते जेव्हा त्या गोष्टी मी कुठेतरी फॉलो केलेल्या असतात किंवा मला माहिती की या गोष्टींमुळे रिझल्ट येऊ शकतो. तर मला असं वाटतं की आता ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2026ची ॲड आली आहे, तर त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये आणता आल्या पाहिजेत. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट दॅट इज सरेंडर. हे जे मी मॅजिक ऑफ सरेंडर लिहिलं आहे ना, बऱ्याच जणांना असं वाटतं की लॉ ऑफ अट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन म्हणजे हे सगळं काय आजकाल लोक वेड्यासारखं बोलायला लागलेत. पण मी आधीच्या खूप सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितल्या, मी माझ्या स्वतःच्या लाईफमध्ये खूप सगळ्या गोष्टी मॅजिकली झालेल्या पाहते आणि त्याचाच हा एक प्रकार असेल की या एक्झामच्या वेळेला विशेष कोणतीही मेहनत, म्हणजे फारच जास्त मी रात्रभर जागून अभ्यास केला आणि फार हे केले आणि मला खूप डेस्परेटली मला ही एक्झाम क्रॅक करायची वगैरे असं काहीही नव्हतं. बट अगदी ओपन जनरलचा पण कट ऑफ मी पार केला. आणि मग असं वाटलं की काही गोष्टी आहेत ज्या मी आत्ता तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजेत. ठीक आहे. आता काही जणांचं असं म्हणणं असेल की काय मॅडम, रिझल्टच्या आधी तुम्हाला तर माहिती होतं का तुम्ही पास व्हाल म्हणून. मला खरंच माहिती नव्हतं मी पास होईन, पण आता रिझल्ट आल्यानंतर मला माहिती आहे ना की असं केल्यानंतर पास होऊ शकतं. सो मला असं वाटतं की त्या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही फॉलो करायला पाहिजेत. सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला एक वाईट सवय असते, आपला जो फोकस आहे ना तो ऑलमोस्ट 100% फोकस जो आहे तो आपण रिझल्टवरती ठेवून असतो. म्हणजे रिझल्ट काय येईल, कट ऑफ किती लागेल, माझा नंबर लागेल का, मी प्री पास होईन का, मी मेन्स पास होईन का, मी अधिकारी होईन का. जेव्हा की या गोष्टींना तुम्ही तुमच्या फोकसच्या बाबतीत 0% इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. तुमचा 100% फोकस जो आहे तो तुमच्या कामावरती असायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काम इन द सेन्स तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यावरती जस्ट अभ्यास करा, टॉपिक अभ्यासा, MCQ सॉल्व करा, ॲनालिसिस करा, PYQ करा आणि सोडून द्या, सरेंडर करा. त्या म्हणजे मी जे वाचलेलं आहे ते माझ्या लक्षात राहील का, मग मला परीक्षेला आठवेल का, मग एक्झाम हॉलमध्ये माझं काही कन्फ्युजन होईल का, मग नंतर माझा आन्सर बरोबर येईल का, मग माझा रिझल्ट येईल का, कट ऑफ कितीचा लागेल. या गोष्टीत जर तुम्ही पडाल, तुम्ही तुमच्या कामावरती अजिबात कॉन्सन्ट्रेशन करू शकणार नाही. आणि तुमच्या फेल्युअरच्या पाठीमागं फार महत्त्वाचं एक कारण हे राहतं की आपला फोकस हा मोस्ट ऑफ द टाईम आपण जे करतोय किंवा आपण जे करायला हवं आहे त्याच्यावरती नसून त्याचा रिझल्ट काय येईल याच्यावरती असतो. दुसरा एक मुद्दा आहे, लास्ट ॲडला तुम्ही पाहिलं असेल 2025च्या ॲडला ओपनच्या जागा नव्हत्या. इवन जेव्हा ॲड आली तेव्हा PSIच्या जागा पण नव्हत्या. पण मुलांनी फॉर्म भरले, मुलांनी अभ्यास केला, रिझल्टही आला. दुसरा एक मुद्दा मला इथे सांगायचा आहे, आता ॲडचा पहिल्यांदा क्लिअर करते की ॲड आली, आत्ताची जी ॲड आली आहे त्याच्यामध्ये कास्टच्या जागा नाही आहेत. आता अगेन मुलांचं हे की मॅम माझ्या कास्टच्या जागाच नाही आहेत, मग माझ्या अभ्यासाचा काय फायदा. तुम्ही राज्यसेवेचा जर आत्ता आलेला रिझल्ट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की जनरल कॅटेगरीतून पोस्ट घेणारी मुलं जी आहेत ती कॅटेगरीवाली आहेत, अदर कास्टवाली आहेत, त्यांनी जनरलचं मेरिट मारलेलं आहे. सो मला असं वाटतं की जागा किती आहेत, म्हणजे 25च्या ॲडला सुरुवातीला PSIच्या जागा नव्हत्या, नंतर त्या ॲड झाल्या. सो 2026च्या यू नेवर नो की नंतर जागा ॲड होतील, आयोगाने तसं मेन्शन केले. पण आमच्या मुलांना अभ्यासापेक्षा जागा वाढतील की नाही याच्यावरती फोकस करायचा आहे. सो तुमचा फोकस जर चुकीच्या ठिकाणी असेल, ऑब्व्हियसली तुमचा रिझल्ट येणार नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या माइंडमध्ये जर भीती असेल, ऑब्व्हियसली ही भीती केव्हा येते, ज्यावेळेला तुमचा फोकस क्लिअर नसतो. जर तुमच्या मनामध्ये भीती असेल तर तुम्ही अभ्यास नाही करू शकणार. सो कुठल्याच गोष्टीची भीती वाटून घेऊ नका. मी अगेन सांगते की 100% सरेंडर करायला शिका की मी माझं काम केलं आहे, बाकी मी देवावरती, युनिवर्सवरती सोडून देतो आहे. माझा रिझल्ट काय येणार आहे, जागा काय वाटणार, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम कोणाचा आहे,
ते त्यांचं बघून घेतील. माझा प्रॉब्लेम काय आहे, मला हे टॉपिक करायचे आहेत. इव्हन जेव्हा तुम्ही अभ्यासामध्ये ॲफर्मेशन्सचा वापर करताय, मॅनिफेस्टेशनसारख्या टेक्निकचा वापर करताय, त्यावेळेला सुद्धा तुम्ही ज्यावेळेला स्टडीच्या फेजमध्ये आहात, तुम्ही फक्त आणि फक्त माझा अभ्यास झाला आहे, हा टॉपिक मी अभ्यासला आहे, तो माझ्या लक्षात राहिला आहे, मला एक्झाममध्ये प्रश्न आल्यानंतर आठवलं आहे, हेच तुमच्या मॅनिफेस्टेशनचा भाग असायला पाहिजे. ज्या गोष्टीवरती तुमचा विश्वास नाही आहे, जी गोष्ट तुम्हाला घाबरवते आहे, ती गोष्ट तुम्ही मॅनिफेस्ट करूच शकत नाही आहे. अँड दॅट इज युअर रिझल्ट. म्हणजे तुमचा रिझल्ट असं म्हणतोय, म्हणजे तुमचं माइंड असं म्हणतंय की मी पासच नाही होणार. मग एवढी मुलं आहेत, कोणी क्लास करतंय, कोण टेस्ट सिरीज देतंय, कोणाचा स्कोर किती येतोय, कोणाकडे किती चांगले मार्गदर्शक आहेत आणि याच्यात माझा कसा निभाव लागणार. तुमचा नाही होणार. ही रेस तुमची स्वतःची आहे आणि त्याच्यात तुम्हाला स्वतःला पळायचं आहे, तुम्हाला त्या फिनिशिंग लाईनपर्यंत पोहोचायचं आहे. त्यांनी सांगितलेला जो कट ऑफ आहे, त्यांनी दिलेली जी लिमिट आहे तिथंपर्यंत पोहोचायची. आणि मगाशी जो मी दुसरा मुद्दा बोलले ना, तो फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे पूर्वपरीक्षा झाली, आन्सर की आली, त्याच्यानंतर सगळीकडे एक्सपेक्टेड कट ऑफ यायला लागले. 2024चा जो काही कट ऑफ लागलेला, त्याच्यानुसार 2025चा अंदाज जेव्हा मार्केटमध्ये फिरायला लागला, खूप नामांकित लोकांनी कट ऑफ हा 55च्या आसपास लागेल असं सांगितलं, 53+ लागेल असं सांगितलं. जी मुलं 50, मुलीसुद्धा ज्या 48, 49, 50च्या दरम्यान होता, बऱ्याचशा स्टुडंट्सनी अभ्यास नाही केला, कारण त्यांना असं वाटलं की कुठलाच अंदाज हा आपल्या मार्क्सशी जुळत नाही आहे. अँड देन जेव्हा रिझल्ट आला आणि कट ऑफ कमी लागला आहे, त्यावेळेला काय झालं, आता इतके दिवस अभ्यास नाही केलेला, आता मेन्सच्या स्पर्धेत उतरायचं आहे. माझ्याकडे मेन्सला आलेली मुलं हे विचारत आहेत की मॅम, कंबाईंड ग्रुप बी पूर्वपरीक्षा 2026साठी तुम्ही जे चॅलेंज घेता, आम्हाला त्या चॅलेंजमध्ये यायचं आहे, कारण आम्हाला असं म्हणजे आता मेन्सचा कॉन्फिडन्सच नाही आहे. का कॉन्फिडन्स नाही आहे? तुम्ही मेहनत करा, कॉन्फिडन्स आपोआप येईल. अगेन सांगते, तुमचा 100% फोकस हा तुमच्या मेहनतीवरती, अभ्यासावरती असू द्यात. बाकीच्या गोष्टी सगळ्या सोडून द्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आपोआप व्यवस्थित होतील जर तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष देत असाल तर, तुम्ही तुमच्या अभ्यासावरती लक्ष देत असाल तर. कसं आहे ना, आपण एक्झाम एकच दिवस देत असतो, पण त्या एक्झामच्या आधी आपण 1000 वेळा स्वतःची एक्झाम घेत असतो. म्हणजे इतके सगळे प्रश्न स्वतःला इतकं टॉर्चर करतो. मी खरं सांगते, स्वतःला टॉर्चर करणं बंद करा. ज्या वेळेला तुम्ही स्वतःला टॉर्चर करणं बंद कराल, आज मला 4 चॅप्टर रीड करायचे होते, तुम्ही सकाळी स्वतःला टार्गेट दिलेलं आहे की मला 4 टॉपिक जे आहेत ते मला कंप्लीट करायचे आहेत, पण माझे 4 टॉपिक नाही झाले, मी 2च टॉपिक केलेत, बट ते मी परफेक्ट केलेत, दॅट इज फाईन. हे 2 टॉपिक परफेक्ट केलेत, याच्यासाठी स्वतःला शाबासकी द्या. याचा अर्थ असा नाही की जाणून बुजून फक्त 2च टॉपिक करा. पण जर जेन्युइन रिझन असेल की जसं काहीतरी फॅमिली प्रॉब्लेम आहे, इतर काहीतरी असे प्रॉब्लेम्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला नाही कंप्लीट करता आलं, देन स्वतःला तिथे माफ पण करा. आणि अगेन सांगते, मी ऑलरेडी प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंजच्या स्टुडंट्सना सांगितलं आहे, या उरलेल्या 60-62 दिवसांमध्ये तुम्ही अक्षरशः असे वागा की म्हणजे एकतर कुठलीच फिलिंग तुमच्या लाईफमध्ये परमनंट नाही आहे. तुमचा रिझल्ट आल्यानंतर पण तो आनंद फार दिवसांसाठी असणार नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. आत्ता या प्रिपरेशनच्या फेजमध्ये असताना जर तुम्हाला एखादी गोष्ट परेशान करत असेल, एखादी गोष्ट त्रास देत असेल, लक्षात ठेवा, ती फिलिंग टेम्पररी आहे. 2-3 दिवसानंतर तुम्हाला कोणीतरी काहीतरी वाईट बोलले, 2-3 दिवसानंतर तुम्हाला त्याचा फारसं काही वाईट वाटणार नाही, आत्ता वाईट वाटेल. म्हणून मी जो याच्या आधीचा व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असा, रडत असा, हसत असा, एन्जॉय करत असा, लो फील होत आहे, एकटे बसलेले आहात, कंटाळा आला आहे, झोप येते, काहीही असेल, अभ्यास ही एक गोष्ट परमनंट ठेवा. आणि माझं काम आहे अभ्यास करणं, माझं काम आहे क्वेश्चन पेपर सोडवणं, माझं काम आहे PYQ सोडवणं, माझं काम आहे त्याचं ॲनालिसिस करणं आणि रिव्हिजन करणं. मी फक्त तेच करेन. मार्क्स किती येणार, कट ऑफ काय लागेल, जागा किती आहेत, पुढची ॲड कधी येईल, मेन्स काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तो तुमच्या प्रिपरेशनचा भाग नाही आहे. त्यामुळे त्याच्यावरती तुमची एनर्जी, त्याच्यावरती तुमचा टाईम स्पेंड करणं आणि तो वाया घालवणं बंद करा. ठीक आहे, 100% सरेंडर करा, 100% ट्रस्ट सोबत अभ्यास करा. तुमचा रिझल्ट 100% येईल आणि तुम्हाला पण तसाच धक्का बसेल, सुखद धक्का रिझल्ट आल्यानंतर की अरे असं कसं काय झालं. म्हणजे रिझल्ट आला त्या दिवशी मी माझ्या दीदीला कॉल करून मी रडत होते की का रिझल्ट आला, मला नाही पुढची एक्झाम द्यायची. सो असं होऊ शकतं. म्हणून सांगते की तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं काम करायचं आहे आणि सरेंडर करायचं आहे.
ठीक आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की म्हणजे आता खूप सगळे स्टुडंट ॲक्च्युली रिक्वेस्ट करतायत मला, पण जसं मी मेन्सचं ऑलरेडी एक चॅलेंज घेतलेलं आहे, कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026साठी ऑलरेडी प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज सुरू आहे, त्यामुळे नवीन कुठलंही चॅलेंज घेऊन येणं मला आत्ता शक्य नाही आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर प्रूव्ह युअर सेल्फ चॅलेंज जे मी ऑलरेडी सुरू केलेलं ते ॲक्च्युली 140 डेजसाठी होतं, पण तुम्ही त्या चॅलेंजचा भाग होऊ शकतात. पण तिथे जे पण पेंडिंगला टास्क असतील ते तुम्हाला कंप्लीट करावे लागतील. बट इतकं मी सांगते, जर तुम्हाला ते कंप्लीट करता येत असेल तुमचे रिझल्ट येण्याचे चान्सेस 100% वाढतात. ठीक आहे. सो आता तुम्ही ठरवा. जर तुम्हाला याच्याबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. मला ॲक्च्युली खूप छोटा व्हिडिओ बनवायचा होता पण थोडा लेंदी झाला, त्याच्याबद्दल आय एम सो सॉरी. पण अगेन सांगते की काम करा, म्हणतात ना नेकी करोर दर्या मिळाल. काम करा आणि सोडून द्या. युनिवर्स तुमच्याकडे रिझल्ट आपोआप घेऊन येईल. अँड दॅट इज द मॅजिक ऑफ सरेंडर. ट्रस्ट असेल या गोष्टीवरती तर कमेंट करायला विसरू नका, ट्रस्ट. आणि मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ डेफिनेटली घेऊन येईन ज्याच्यामध्ये आपण पूर्वपरीक्षेसाठी एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे याच्याबद्दल बोलूयात. जर तो व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सरेंडर करा आणि विश्वास ठेवा.